महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रात एका बेटावर बुलंद, बेगाम, भक्कम आणि अजिंक्य असा किल्ला पाहायला मिळतो। तो म्हणजे किल्ले जंजिरा। इतिहासाने जंजिरा किल्ल्याचा अजिंक्य अजय म्हणून गौरवले आहे। सुमारे 500 वर्षापासून हा समुद्री किल्ला येणाऱ्या प्रत्येक आव्हानाच्या लाटेला न जुमानता उभा आहे। हा किल्ला उत्तम स्थापत्य शास्त्राचा नमुना आहे। आजही आपल्याला कौतुक करायला भाग पाडतो। चला तर मग जाणून घेऊया मुरुड जंजिरा आणि जंजिरा किल्ल्याचा इतिहास। सन 1200 नंतर राजापुरी येथील कोळे आणि मच्छीमार करणारे लोक या बेटावर आसरा घेत असत। समुद्री लुटारू वारंवार या कोळी मच्छीमार लोकांना लुटत असत। त्यावेळी निजामाच्या हाती हा प्रदेश होता। तेव्हा राजा रामराव पाटील यांनी निजामाच्या परवानगीने या बेटाला कुंपण घातले। लाकडी ओंडके फळ्या वापरून मेढेकोट बांधण्यात आला आणि मच्छीमार लोकांचे यापासून संरक्षण झाले। त्यानंतर 1485 साली मलिक अहमद याची नजर या मेढेकोटवर पडली आणि त्याने किल्ला जिंकण्यासाठी हल्ला केला। पण नैसर्गिक पाण्याचे संरक्षण लाभलेला हा किल्ला आणि राजा रामराव पाटील व त्यांच्या कोळी बांधवाच्या प्रतिकारामुळे अजिंक्य राहिला। पुढे निजामाला या किल्ल्याचे महत्त्व कळले आणि त्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात असावा असे त्यांना वाटू लागले। पण राजा रामराव पाटील त्यासाठी तयार नव्हते। म्हणून निजामाने पिरमल खान या सरदाराला किल्ला घेण्याची मोहीम दिली। पिरमल खान याने किल्ल्यात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश मिळवला आणि थोड्याच दिवसात त्याने राजा रामराव पाटील यांच्याशी मैत्री केली। पिरमल खानाने योजना आखली। किल्ल्यातील सर्व लोकांसाठी त्याने भोजनाचे नियोजन केले। सोबत मद्य सुद्धा होतेच आणि सर्व लोक मद्याच्या धुंदीत असताना त्याने अचानक हल्ला केला आणि दगाबाजीने किल्ला घेतला। किल्ला निजामाच्या हाती गेला। पुढे पिरमल खानचा मृत्यू झाला आणि निजामाने बुरा खानच्या मदतीने जुना किल्ला पाडून प्रचंड बळकट, प्रशस्त, भक्कम असा किल्ला बांधला। तो म्हणजेच आजचा जंजिरा। या किल्ल्यावर सिद्दी अंबर याला किल्लेदारी देण्यात आली। अशा या किल्ल्याची वैशिष्ट्ये काय होती, कोणकोणत्या वास्तू बांधल्या ते आता आपण पाहू। मुरुड जंजिरा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर अंडाकृती आकाराच्या खडकावर बांधला आहे। किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे। किल्ल्याच्या जवळपास 40 फूट उंच तटबंदी बांधली गेली आहे। किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरीला किनाऱ्याच्या दिशेने आहे, पण तो सहजपणे दिसणारा नाही। तो त्यापासून अंदाजे 50 फूट दूर अंतरावरून दिसू शकतो। पश्चिमेकडे आणखी एक दरवाजा समुद्रमुखी आहे, ज्याला दर्या दरवाजा म्हणतात। किल्ल्याला 26 गोलाकार बुरुज आहेत। ते अजूनही शाबूत आहेत। बुरुजांवर देशी आणि युरोपियन बनावटीच्या अनेक तोफा आहेत। त्यावेळी या बुरुजावर 500 ते 600 तोफा असत असे म्हणतात।